आज जेवणामध्ये छोलेपुरीचा बेत केला होता, म्हणून काल छोले भिजत टाकले. पण हेवी नाश्ता झाला आणि तोही उशिरा, त्यामुळे कोणालाच भूक नव्हती. पण यांच्या भुकेचं काय, केव्हा जागी होईल सांगता येत नाही. आणि जेवणाच्या वेळी तयार काहीतरी लागणार, म्हणून म्हटलं चला आज छोले घालून भात करूया. मग एका टोपात पाणी तापत ठेवलं, त्यात खडे मसाले, पुदिना, जिरं आणि कोथिंबीर घातली. मग त्यात ऐनवेळी 15-20 मिनिटं भिजवलेले बासमती तांदूळ घातले आणि छान 70% पर्यंत शिजवून नंतर मग गाळून ठेवले. दम आलू करायला आणलेले बटाटे थोडेसे शिल्लक होते, तेच घेतले. लहान लहान बटाटे सालं काढून घेतली आणि तेलामध्ये तळून घेतले. छोले कुकरला लावून 5-6 शिट्ट्या घालून चांगले शिजवून घेतले होते. बटाटा चांगला डीप फ्राय करून घेतला. नंतर मग त्याच तेलामध्ये उभा चिरलेला कांदा घातला आणि तोही तळून घेतला. मंद गॅसवर कांदा चांगला कुरकुरीत तळून घेतला. तोपर्यंत इकडे एका भांड्यामध्ये 3-4 चमचे दही घेतलं. दह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली. वरून लाल मिरची पावडर, हळद आणि धने पावडर घातली. त्याचबरोबर आता चवीनुसार मीठ आणि बिर्याणी मसाला घातला. मग नंतर दही चांगलं फेटून घेतलं. अगदी मसाले सगळे एकजीव होईपर्यंत दही आणि मसाले फेटून घेतले. आता गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घातलं. तूप गरम झालं, त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं आणि सगळे खडे मसाले घातले. मसाले त्यामध्ये परतून झाल्यानंतर 3 मोठे कांदे उभे चिरून घेतले होते. कांदे उभे चिरले होते, पण अगदी पातळ पातळ चिरल्यामुळे ते लवकर भाजले गेले. कांदा चांगला नरम झाला, त्यानंतर मग टोमॅटो प्युरी घातली आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतलं. टोमॅटो चांगले भाजल्यानंतर मग त्यामध्ये जे दही आणि मसाले एकजीव करून ठेवले होते ते घातले आणि तेलावर 5 मिनिटं परतले. या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजले. नंतर मग त्यामध्ये कुकरमध्ये उकडून घेतलेले छोले घातले आणि ग्रेव्हीमध्ये हे छोले परतून शिजवून घेतले परत. आणि यात मीठ टाकायचं नव्हतं, कारण मीठ ऑलरेडी मी दह्यामध्येही टाकलेलं होतं आणि छोले उकडतानाही टाकले होते. ग्रेव्ही थोडी घट्ट व्हायला लागली, त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना घातला आणि वर तळलेले बटाटे घातले आणि ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली. नंतर मग गॅस बंद केला. आता इथे एक जाडबुडाचा टोप घेतला आणि त्याला आतल्या बाजूने तूप लावून घेतलं. नंतर या टोपामध्ये जी तयार झाली होती छोलेची ग्रेव्ही ती घातली. तळाला पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घातली. वर जो तयार भात होता तो घातला. भात छान अगदी फळफळीत झाला आहे आणि तो सुकू नये म्हणून मी टोपाखाली झाकून ठेवला होता, त्यामुळे तो अगदी नरम आहे. आता याच्यावर परत उरलेली ग्रेव्ही म्हणजे छोलेची भाजी घातली आणि उरलेला भात सर्व याच्यामध्येच घालून घेतला. भाताचा थर लावल्यानंतर वरती मग हा जो तळलेला कांदा होता तो घातला आणि उरलेला पुदिना आणि कोथिंबीर घातली. आता या बिर्याणीला दम द्यायचा आहे. त्यासाठी
कडेला लावायला पीठ हवं होतं, पण माझ्याकडे फ्रीजमध्ये मळलेलं पीठ होतं, तेच काढलं आणि टोपाला अगदी व्यवस्थित लावून घेतलं. पीठ लावून झाल्यानंतर मग एक जाड ताटली घेतली आणि ती त्याच्यावर दाबून बसवली. एकदम छान घट्ट बसली, म्हणजे वाफ बाहेर जाण्याचा चान्सच नव्हता. आता गॅसवर एक न वापरातला जुना तवा ठेवला आणि त्यावर हा टोप ठेवला आणि 20 मिनिटं कमी गॅसवर दम द्यायला ठेवून दिलं. आता 20 मिनिटानंतर गॅस बंद केला आणि टोप खाली उतरून घेतला आहे. आता बघूया आपली बिर्याणी कशी झाली आहे. हे पीठ अगदी इतकं घट्ट बसलं होतं की मला ते चाकूने कापून काढावं लागलं. आता टोप उघडल्यानंतर कडेचं सगळं पीठ काढून टाकलं आणि बिर्याणीचा घमघमाट घरभर पसरला आणि बिर्याणीच्या सुवासाने सगळ्यांची भूक चाळवली. मग काय, बिर्याणी आणि कोशिंबीर सुंदर बेत झाला. कधीकधी पूर्वतयारी नसताना असं जेवण केलं की छान होऊन जातं. सगळ्यांनी पोटभर खाल्लं की आपल्यालाही समाधान मिळतं. आणि हा भात तर इतका छान झाला होता, अगदी सुटसुटीत, दाणांदाणा वेगळा झाला होता आणि चवीलासुद्धा भन्नाट झाली होती. तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडली असणार. तर तुम्ही करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.